वीर बाल दिवस पूर्ण देशभरामध्ये त्या ठिकाणी बाबा जोरावर सिंगजी, बाबा फतेह सिंगजी या आमच्या धर्मासाठी आणि देशासाठी वयाच्या 7व्या व 9व्या वर्षी शौर्याचं परमोच्च बिंदू करून स्वतःला शहादत बलिदान दिलं। त्यांच्या अभिवादनासाठी आजचा दिवस हा वीर बाल दिवस म्हणून त्या ठिकाणी अभिवादनाचा दिवस आहे। सांताक्रूज इथल्या धनपोदार गुरुद्वारामध्ये आज त्या ठिकाणी त्या दोन्हीही आमच्या शौर्य दाखवणाऱ्या शहीदांना, साहबजाद्यांना त्या ठिकाणी अभिवादन आम्ही केलं आणि एक शांती मार्च या विभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। समाजातील सर्व नागरिक बंधू सुद्धा या मोठ्या प्रमाणात शीख समाजाचे नागरिक बंधू सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत। सर, ज्या हिंदू धर्म आणि देश रक्षणाची आता तुम्ही आठवण करून दिलेली होती, याच मुद्द्यावरून आज संजय राऊत यांनी थेट तुमच्या पंतप्रधानांवरती, एकंदर देशाच्या पंतप्रधानांवरती टीका साधलेली आहे की ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरती उद्घाटनासाठी आज पोस्टर लावले जातात अयोध्यामध्ये, त्यावेळी ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडली त्यावेळी हे भाजपचे व्हीआयपी कुठे होते? संजय राऊत कुठे होते? कुठल्या बिळात लपले होते? संजय राऊतांचा राम मंदिर आंदोलनाचा संबंध काय? संजय राऊतांनी कारसेवकांशी संबंध काय? संजय राऊतांनी शिलापूजन केलं होतं का? उद्धवजी कधी गंगापूजनाला आले होते का? उद्धवजी आणि संजय राऊत कधी त्या ठिकाणी असलेल्या शरयू नदीच्या किनाऱ्यावर झालेल्या बलिदानाला अभिवादन करायला गेले होते का? इनफॅक्ट संजय राऊत आणि उद्धव ठाकरेजी असे नतद्रष्ट लोक आहेत किंवा त्यांचा पक्ष आहे की ज्या समाजवादी पार्टीच्या मुलायम सिंगांनी राम मंदिराच्या ठिकाणी असलेल्या बाबरी मस्जिदीच्या आंदोलनाला ज्या कोठारी बंधूंवर गोळ्या झाडल्या, त्या कोठारी बंधूंना आणि लहान मुलांना जिवंत मारलं, त्या समाजवादी बरोबर हात मिळवणी करणारे पाप हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे। त्यांनी याच्यावर न बोललेलं बरं। देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा त्यांनी टीका केली की ज्यावेळी बाबरीचं घुमट कोसळलं त्यावेळी हेच छाताड घेऊन पळालेले होते। बाळासाहेब ठाकरेंनी ती जबाबदारी, शिवसेनेने ती जबाबदारी स्वीकारलेली। मला या विषयावर बाळासाहेबांच्या बद्दल बोलायचं नाहीये। हे अभियान विश्व हिंदू परिषद, त्या ठिकाणी साधू संत, आखाडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी या सगळ्यांनी उभं केलं। संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष त्यावेळेला लोणच्या पुरतापणे आंदोलनात नव्हता। 15व्या शतकातील या शहीदांचा इतिहास आज पुन्हा एकदा अधोरेखित होतोय। काय कारण होती इतके वर्ष हा इतिहास दाबून राहिला आणि लोकांच्या हा इतिहास का लपवला गेला? हा शौर्याचा इतिहास आहे। हा एका बालकाने शौर्याचा परमोच्च केलेलं शौर्य आहे। हा इतिहास पुस्तकांमध्ये का नाही दिला गेला? हा जनतेसमोर का नाही आणला गेला? तो इतके वर्ष का दाबला गेला? केवळ त्यांचं शौर्य या देशाच्या आणि हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी होतं। त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंगजींनी केलेलं कार्य आणि शौर्य आणि त्यांच्या सुपुत्र बाबा जोरावर सिंग आणि फतेह सिंगजींनी दिलेलं बलिदान हे देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी होतं। म्हणून तर विविध पुस्तकातून त्याला स्थान न देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने केला होता का, हा आमच्या मनात प्रश्न आहे। आज माननीय मोदीजींनी आमच्या शीख समाजाच्या विनंतीवर हा संपूर्णतः इतिहास पुन्हा एकदा उजागर करून जो प्रेरणादायी इतिहास आहे, जो बलिदानाचा इतिहास आहे, तो जनतेसमोर आणलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट डिग्री येणार आहे, मात्र याच्यावर संजय राऊत म्हणतात की आता सगळं मंत्रिमंडळ आता डॉक्टरेटचं होताना पाहायला मिळणार आहे, कारण की संजय राऊत यांना कंपाऊंडर बनवलं पाहिजे मग, कारण ते तर म्हणाले माझा डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरवरच भरोसा आहे। आणि त्यामुळे डॉक्टरेट ज्यांना मिळते त्यांच्याकडे प्रथित यश घेण्याची क्षमता असते, म्हणून देवेंद्रजींना मिळाली। जे डॉक्टरांचा अपमान करतात कोविडच्या काळात त्यांना कंपाऊंडरी मिळावी अशी त्यांना संजय राऊतांना अपेक्षा आमची। भाजपकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे एकटे आहेत, परंतु आमच्याकडे राहुल गांधी, खरगे आणि उद्धव ठाकरे आहेत असं राऊत म्हणतात। नाही, म्हणून हा देश काय 3 भागामध्ये वाटायचा ठरवलाय त्यांनी? 3 पंतप्रधान पदाचे उमेदवार घेऊन 3 भागात देश वाटवण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न भारत सहन करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।